जो उद्धव ठाकरे पर आई है, ऐसा मालूम पड़ता है 10 दरवाजे खोल कर आई है। एक तरफ उद्धव ठाकरे की अपनी कुर्सी जाने के लिए तैयार है और वहां दूसरी तरफ बीजेपी की तरफ से उद्धव ठाकरे पर एक के बाद एक वार किए जा रहे हैं। भारतीय जनता पार्टी की तरफ से उद्धव ठाकरे पर फिलहाल लगातार सवाल खड़े किए जा रहे हैं और अब सवाल खड़े हुए हैं उद्धव ठाकरे के 200 फैसलों पर, जिनके खिलाफ मामला कोर्ट तक पहुंचने के लिए तैयार है। ये फैसले यहां पर भारतीय जनता पार्टी द्वारा लिए गए हैं। क्या है पूरा मामला, भाजपा नेता की मुंह जुबानी आपको सुनाते हैं, सुनिए जरा। आणि राज्यामध्ये राजकीय अस्थिरता आहे, सरकार आज अल्पमतात आहे, व्होलटाईल परिस्थिती आहे आणि अशा वेळेला असे निर्णय घेणं उचित नाही आणि त्याच्यामुळे तात्काळ अशा प्रकारचे जी-आर जे असतील ते थांबवावे, त्यामध्ये हस्तक्षेप करावा, कार्यवाही व्हावी, अशा प्रकारची मागणी मी राज्यपाल महोदयांकडे या ठिकाणी केली आणि मला समजतंय की राज्यपाल महोदयांनी त्या ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टी करण्यासंदर्भात सरकारकडे उत्तर मागवलेलं आहे। आपण बघाल की जवळपास 450-500च्या दरम्यान जी-आर अपलोड झालेत, परंतु असे शेकडो जी-आर आहेत जे जाणीवपूर्वक अपलोडही करण्यात आलेले नाहीत। याचं कारण काय? अनेक विभागाचे जी-आर काढले, जलसंपदाचे तर जी-आर आहेत ते पुराणिक असेल, शांकला असेल, या बिल्डरना पाणी देण्यासंदर्भातचे जी-आर आहेत। म्हणजे कोणाचं हित आपण लास्ट मोमेंटला त्या ठिकाणी साधण्याचा प्रयत्न करताय आणि त्याच्यामुळे मला वाटतं यामध्ये गैरव्यवहार होण्याची दाट शक्यता आहे आणि त्याच्यामुळे तातडीनं राज्यपालांनी हस्तक्षेप करावा अशा प्रकारची मागणी मी केली। त्यांची दखल राज्यपालांनी घेतली। मी राज्यपालांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। म्हणजे खरं म्हणजे महाराष्ट्राचे राज्यपाल अत्यंत सतर्क आहेत आणि अशा प्रकारचं पत्र जाताच राज्याची परिस्थिती पाहून त्यांनी जो हस्तक्षेप केला, जी-आरच्या संदर्भात उत्तर मागवलंय, त्याबद्दल भगतसिंग कोश्यारी साहेबांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो। कारण शेवटी हा लोकांचा पैसा आहे, शेवटी सरकार हे लोकांचं आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी आणि सरकारच्या माध्यमातून लोकांच्या पैशाचा अपव्यय होऊ नये, चुकीच्या पद्धतीने लोकांचे पैसे खर्च होऊ नये, यासाठीच अशा प्रकारची आम्ही भूमिका घेतली। मी राज्यपालांचा आभार व्यक्त करतो आणि भविष्यात गेल्या 2-3 दिवसात आणखी, कारण ह्यांना भीतीच कशाची राहिली नाही। मला वाटतं सरकार अस्थिर असल्यावर, मायनॉरिटीत असल्यावर असे निर्णय घ्यायला नको, परंतु पत्र दिल्यावर पण असे निर्णय झालेत म्हणजे त्यांना कशाची भीतीच वाटत नाही। केवळ त्या ठिकाणी निर्णय घ्या, पैसे कमवा, गैरव्यवहार करा, अशा प्रकारचा सरकारचा उद्देश पुन्हा दिसतोय। अल्पमतात आहे असं वाटतं का तुम्हाला? सरकार अल्पमतात आहे? हो, 100% सरकार अल्पमतात आलंय। याचं कारण एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे आज 52च्या वर आमदार त्या ठिकाणी आहेत जे या सरकारला पाठिंबा काढू इच्छितात आणि त्याच्यामुळे जर सरकारच्या संख्येतना 52 त्या ठिकाणी जर कमी केले तर सरकार अल्पमतात आहे आणि त्याच्यामुळे सरकार होय अल्पमतातच आहे। अविश्वास प्रस्तावाची मागणी होईल या निमित्ताने? नाही, त्या संदर्भात मला काहीच कल्पना नाही। मी केवळ आज जी-आरच्या संदर्भात या ठिकाणी भाष्य करू इच्छितो। एकनाथ शिंदे गटाकडून तुम्हाला काही प्रस्ताव आलेला आहे का किंवा भाजपाकडून? नाही, मला त्याची काही कल्पना चर्चा झाली का? कल्पना नाही। दरेकर साहेब असं म्हणतात की सरकार अल्पमतात नाहीये आणि महाविकास आघाडी स्थिर सरकार आहे, पुढील 5 वर्षाचा कालावधी पूर्ण करेल। वेट अँड वॉच यावर तपशीलवार नंतर आमचे पक्षाच्या वतीनं बोललं। दरेकर साहेब, शिंदे साहेबांच्या बंडखोरीनंतर एकंदरीत आघाडीत फार मोठी धुसफूस पाहायला मिळते आहे, तर दुसऱ्या कुठल्याच विषयावर बोलणार नाही। भाजपमध्ये ओके परिस्थिती किती आलटून पालटून विचारलं काही बोलणार नाही।
तुम्ही एक मगाशी वाक्य बोलला की बरेच प्रस्ताव असे आहेत जे अजून अपलोड झालेले नाही, तर या अपलोड न झालेल्या प्रस्तावांची किंमत किती असेल किंवा ते किती मोठे टेंडर्स आहे याबद्दल काही माहिती मिळू शकेल? हजारो कोटीचे जे GR आहेत जे अपलोड केले नाहीत, कारण अपलोड केल्यानंतर तात्काळ पब्लिक डोमेनमध्ये त्या ठिकाणी GR जातो आणि यांचा गैरव्यवहार गैरकृत्य त्या ठिकाणी उघड होतं. परंतु कोंबडं झाकलं म्हणजे काय उजाडायचं किंवा सूर्य उगवायचा थांबत नसतो. हे GR शेवटी शासनाची प्रॉपर्टी आहे. जरी अपलोड केले नाहीत तरी निश्चितच ते समजणार आहे आणि मला वाटतं अशा राजकीय अस्थिरतेच्या वातावरणात सरकारने निर्णय घेता कामा नये, नाहीतर त्याचे दुष्परिणामच त्या ठिकाणी होतील. मी राज्यपालांचा आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो की त्याने अशा क्रुशियल परिस्थितीमध्ये पालकत्वाच्या भूमिकेतनं लक्ष घालून जनतेचं रक्षण त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे तुम्ही पत्र लिहिलं ते 22, 23 आणि 24 तारखेसंदर्भात लिहिलंय. अजून हे सरकार आहे दरम्यानच्या काळामध्ये जे काही निर्णय पुढच्या कालावधीत घेतले जाईल त्याच्या बाबतीत नेमकं काय होईल, की त्याच्यासाठी स्वतंत्र पत्र लिहावं लागेल की तुम्ही लिहिलेलं एका पत्रावरून पुढचा सगळा प्रकरण पण थांबवता येऊ शकतं? नाही, मला वाटतं एकदा राज्यपालांनी सूचना दिल्यानंतर ते त्या ठिकाणी नंतर झालेल्या गोष्टींना सुद्धा लागू होईल. कारण आधीचं जर चुकीचं असेल तर त्यानंतर झालेलं योग्य आहे असं काय मानायचं कारण नाही. तथापि आवश्यकता वाटली तर ॲडिशनल पत्र द्यायला काही हरकत नाही. हिंदी में जानना चाहेंगे प्रवीण दरेकर साहब आपसे कि आपने राज्यपाल को खत लिखा था कि सरकार अल्पमत में है, निर्णय लिया जाएगा, उसके ऊपर राज्यपाल ने सरकार से जवाब मांगा है, क्या कहना चाहेंगे? नहीं, इसके बारे में राज्यपाल महोदय ने सरकार को रिप्लाई मांगा है. इसी तरह में वस्तुस्थिति क्या है और इंटरवेंट राज्यपाल कर रहा है. मैं महाराष्ट्र की जनता की ओर से राज्यपाल को धन्यवाद देता हूं, राज्यपाल महोदय को, कि उन्होंने इसमें ध्यान डाला है. सरकार की तरफ से कहना है कि अभी तक अल्पमत होने का पत्र राज्यपाल को किसी ने नहीं दिया है, तो उसमें बाकी स्थिति बिगड़ी नहीं. जो परिस्थितियां लोगों के सामने है ना, आपके माध्यम से जो दिखाया जाता है वो गलत है क्या? एकनाथ शिंदे साहब के साथ आज 52 के ऊपर MLA है. जो वस्तुस्थिति है वो है ना, और वो ये सरकार के साथ नहीं है. अभी फॉर्मेलिटी है वो करेंगे जो कंप्लीट करने की है. क्या वजह है कि इतनी जल्दी ये प्रपोजल क्लियर किए जा रहे हैं? इसके पीछे गैरव्यवहार और कई लोग को ऑब्लाइज करना और भ्रष्टाचार की आशंका हमें है. दरेकर साहेब, एका वरिष्ठ नेत्याने तुमच्या भाजपाच्या नेत्यांनी असं म्हटलंय की लग्न घटिका समीप आली आहे, मुहूर्त काढणं फक्त बाकी आहे. मला कल्पना नाही कुठल्या नेत्याने म्हटलं आणि कोणता मुहूर्त आहे. थँक्यू सर. तुम्हाला कसाच सापडणार नाही रे, काही विचार. अरे बाबा, मी सगळं साहेबांशी बोलून त्याच्यावर किती बोलायचं.